आणलेलं आहे। माझं काल आमदार साहेबांशी बोलणं झालं। आमदार साहेब, हे कार्यालयाचे आणलेले नियम आहे आणि तुम्ही आमदार आहात। आमदार कोणी कुठल्या पक्षाचा नसतो, परंतु हे कार्यालय तुम्ही गुरुल आणि कामठी या ठिकाणी जर केलं असतं तर लोकांना न्याय मिळाला असता। परंतु मगरूर आणि उद्धट आमदाराची भाषा काय, मुबीनात आहे। मोहोळ तालुक्याच्या तुम्ही भानगडीत पडू नका। मोहोळचे कार्यकर्ते इथं बघायला आहेत। आमदार साहेब, मी त्या मोहोळ विधानसभा मतदारसंघात आहे आणि एक लोकप्रतिनिधी आहे, जिल्हा प्रमुख आहे आणि काल परवा त्यांची एक राष्ट्रवादीची बैठक झाली आणि आज अशी बैठक आली, आम्हालाही निरोप आला ती बैठक आहे सर्वपक्षीय बैठक म्हणून, सहानुभूती मिळावं म्हणून त्यांनी आज सर्वपक्षीय बैठक लावली। मग मी माहितीचा घटक म्हणून मी जिल्हा प्रमुख आहे, लोकप्रतिनिधी मी त्या ठिकाणी गेल्यानंतर मला बोलू द्या, बोलण्याचं मला त्यांनी दिलं नाही। उलट माझ्या अंगावर त्यांची 4-2 कार्यकर्ते सोडून महिलाचा अपमान करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर मला इथं पोलीस स्टेशनला आणल्यानंतर रजिस्टरला माझी नोंद करून घेतली, समज दिली म्हणून। मग समज दिल्यानंतर सकाळी 11-11:30 नंतर आजपर्यंत माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला जर मोहोळच्या पोलीस स्टेशनमध्ये बसत असेल एवढा उशीर, आणि त्यांचं एक विशेष म्हणजे आजच्या बैठकीचं मोहोळचे तालुका अध्यक्ष प्रकाशजी चौरे यांना ही मीटिंग घ्यायची नाही असं मोहोळ पोलीस स्टेशनचा रिपोर्ट आहे। हा रिपोर्ट आहे माझ्याकडे, घ्यायचा नाही। तालुक्याचं जर काय वातावरण बिघडलं तर तुम्ही जबाबदार। हा पोलीस स्टेशनचा रिपोर्ट आहे, पोलीस स्टेशन दिलं, मग तुम्ही पोलीस स्टेशन त्याच्या नोटीस काढता आणि उलट त्यांना प्रोटेक्शन देता। मग मोहोळ ह्याला जबाबदार कोण आहे? मोहोळचे PI। पहिली कारवाई PI वर व्हायला पाहिजे। जर ह्या PI सस्पेंड नाही झाला, आता मी मोहोळच्या तहसीलदारांना भेटणार आहे आणि मला 110 प्रमाणे नोटीस दिली। ह्या व्हिडिओमध्ये मी काय बोलत होती, मला बोलण्याची संधी द्या। आमदाराला आम्ही मतदान केलंय, मी आमदाराच्या विरुद्ध काय अरेरावी भाषा केली नाही काय। तुम्ही आमदार आम्हाला एवढा निधी दिलाय, पण माझं मत मला मांडू द्या एक मतदार म्हणून। तुम्ही शासकीय कार्यालय तिकडे का नेता? माझा गळा दाबण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि मला 4-2 बगल बच्चे, तिथं कोणी लोकप्रतिनिधी नव्हता। मी पण एक कार्यकर्ते म्हणूनच होती ना तुमच्यात युतीच्या ह्याच्यात घटक म्हणून, परंतु त्यांनी मला आतापर्यंत पोलीस स्टेशनला तत्काळ लावलंय। पण मी रीतसर मोहोळ तहसीलदार साहेबांना आता नोटीस देणार, निवेदन देणार आहे आणि आता इथून पुढे 10-15 मिनिटात माझा जोपर्यंत पोलीस स्टेशनची नोटीस आहे, त्या ज्यांनी मीटिंग आयोजित केलेली होती त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी मोहोळ पोलीस तहसील कचेरी बसून हलणार नाही। आणि हे जे अप्पर तहसील कार्यालय आहे ते आता मात्र रद्दच झालं पाहिजे। महिला 1.5 लाख महिलाचा प्रश्न मी घेऊन आले। महिलांनी कसं जायचं? अरे तहसील कार्यालय तुम्ही कामठीला करा, कुरुलला करा, तुम्ही नेते आहात ना, तुम्ही देणार पाहिजे, घेणार कसला? हा आमदार कसला? ह्याचं पार्सल इंदापूरला घालवण्याशिवाय मोहोळवासी स्वस्त बसणार नाही। आणि महिलांसाठी मी आले। एसटी कशी जाणार? कुठून एसटी? रस्ते केले म्हणतात, आमदार सांगते रस्ते, आणि इतका नादान आमदार आणि अशिक्षित आमदार म्हणायला लागल। आमदार सांगतात की विखे पाटलांनी पालकमंत्री होते तेव्हा इथेच अप्पर तहसील कार्यालय केलं जाईल म्हणले, परंतु अरे प्रस्ताव गेला तरच ते कार्यालय मंजूर होतं। निदान ग्रामपंचायतचा ठराव तर पाहिजे। बेजबाबदार आमदाराचं बोलणं आहे। आमदाराला कुठलाही पक्ष नसतो, आमदार ज्या दिवशी निवडून जातो त्यावेळेस सर्वसमावेशक भावना पाहिजे त्यांची मतदाराबद्दल, परंतु त्यांनी हे जी काय केलं शासकीय कार्यालय नेऊन इथून पुढच्या लोकांना, मोहोळवासियांना अर्ज भरायचा असेल तिथं जाल, जमिनीची खरेदी असेल तिथं, ह्यांचे उतारे बी राहणार नाही, अर्ज बी राहणार नाही, तहसीलदार बी त्यांचा सगळं लोकशाहीला धक्का लावण्याचं काम केलंय। हे संविधानाला ह्यांनी पायमल्ली केलेली आहे संविधानाची, आणि ह्या सर्वसामान्य शेतकरी आणि जनतेला मायबाप म्हणून एक लहान भगिनी म्हणून तुमच्या मोहोळ तालुक्याला न्याय देण्यासाठी मी आलेले। मला कुठल्याही तयारी माझी आहे, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मुलीला मुलांना हटणार नाही। यशवंत माने तुमचा निषेध असो, यशवंत माने तुमचा निषेध असो, आणि माझी विनंती आहे ह्या आमदाराला गावबंदी करा। तुम्ही आमदाराला जबाब विचारा, माझ्या आमदाराला मी विचारत नाही, मी खात